तुम्हाला माहिती आहे का, रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली? शिवपुराणानुसार साक्षात महादेवांच्या डोळ्यातून गळलेल्या अश्रूंच्या थेंबांमधून रुद्राक्षाचा जन्म झाला आहे. पण कोणता रुद्राक्ष, कोणी घालावा? 1 ते 14 मुखी रुद्राक्षाचे रहस्य काय आहे? चला जाणून घेऊया. शिवपुराण विद्येश्वर संहिता अध्याय 25 आणि 26. रुद्राक्ष धारणाचा महिमा आणि त्याच्या विविध भेदांचे वर्णन. सुतजी म्हणतात, हे महाराज महामते, शिवरूप शौनक, आता मी संक्षेपाने रुद्राक्षाचा महिमा सांगत आहे. ऐका. रुद्राक्ष भगवान शिवाला खूप प्रिय आहे. याला परमपावन समजले पाहिजे. रुद्राक्षाच्या दर्शनाने, स्पर्शाने आणि त्यावर जप केल्याने ते सर्व पापांचे हरण करणारे मानले गेले आहे. हे मुने, पूर्वकाळात परमात्मा शिवाने सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी देवी पार्वतीसमोर रुद्राक्षाच्या महिमेचे वर्णन केले होते. भगवान शिव म्हणाले, हे महेश्वर शिव, मी तुझ्यावर असलेल्या प्रेमापोटी आणि भक्तांच्या हिताच्या इच्छेने रुद्राक्षाचा महिमा वर्णन करतो. ऐक. हे महेशानी, पूर्वकाळातील गोष्ट आहे. मी मन संयममध्ये ठेवून हजारो दिव्य वर्षांपर्यंत घोर तपस्येत लीन होतो. एक दिवस अचानक माझे मन शुद्ध झाले. हे परमेश्वरी, मी संपूर्ण लोकांचे उपकार करणारा स्वतंत्र परमेश्वर आहे. त्यावेळी मी लीलावशातच माझे दोन्ही डोळे उघडले. उघडताच माझ्या मनोहर नेत्रकमळांतून पाण्याचे काही थेंब गळाले. अश्रूंच्या त्या थेंबांपासून येथे रुद्राक्ष नावाचे वृक्ष निर्माण झाले. भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी हे अश्रुबिंदू स्थावर भाव प्राप्त झाले. ते रुद्राक्ष मी विष्णू भक्तांना आणि चारी वर्णांच्या लोकांना वाटून दिले. तसेच भूतलावर आपले प्रिय रुद्राक्ष मी गौड देशात उत्पन्न केले. मथुरा, अयोध्या, लंका, मल्याचल, सह्याद्री, काशी आणि इतर देशांतही त्याचे अंकुर उगवले. हे उत्तम रुद्राक्ष अथांग पाप समूहांचे भेदन करणारे आणि श्रुतींचेही प्रेरक आहेत. माझ्या आज्ञेने हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र जातीच्या भेदाने या भूतलावर प्रकट झाले. रुद्राक्षांची जातही शुभकारक आहे. त्या ब्राह्मणादी जातींनुसार रुद्राक्षांचे रंग पांढरा, तांबडा, पिवळा आणि काळा समजले पाहिजेत. मनुष्यांनी आपापल्या वर्णानुसार आपल्या जातीचा रुद्राक्ष धारण करावा. तसेच भोग आणि मोक्ष यांची इच्छा ठेवणाऱ्या चारी वर्णांच्या लोकांनी आणि विशेषतः शिवभक्तांनी शिवा आणि पार्वतीच्या प्रसन्नतेसाठी रुद्राक्षाची फळे अवश्य धारण केली पाहिजेत. आवळ्याच्या फळाएवढा जो रुद्राक्ष असतो तो श्रेष्ठ मानला गेला आहे. जो बोराच्या फळाएवढा असतो तो मध्यम श्रेणीचा मानला गेला आहे आणि जो चण्याच्या दाण्याएवढा असतो त्याची गणना कनिष्ठ कोटीत केली आहे. तसेच आता याची उत्तमता पारखण्याची दुसरी उत्तम प्रक्रिया सांगितली जाते. हे सांगण्याचा उद्देश भक्तांच्या हित हाच आहे. पार्वती, तू भलीभांती प्रेमपूर्वक हा विषय ऐक. हे महेश्वर, जो रुद्राक्ष बोराच्या फळाएवढा असतो तो जितका लहान असतो तितकाच या लोकात उत्तम फळ देणारा आणि सुख सौभाग्याची वृद्धी करणारा असतो. जो रुद्राक्ष आवळ्याच्या फळाएवढा असतो तो सर्व अनिष्टांचा नाश करणारा असतो आणि जो गुंजेच्या फळाएवढा खूप लहान असतो तो संपूर्ण मनोरथ आणि फळांची सिद्धी करणारा असतो. रुद्राक्ष जितका लहान असतो तितका तो अधिक फळ देणारा असतो. एक मोठ्या रुद्राक्षापेक्षा एक लहान रुद्राक्ष 10 पट अधिक फळ देणारा असल्याचे विद्वानांनी सांगितले आहे.
पापांचा नाश करण्यासाठी रुद्राक्ष धारण आवश्यक मानले गेले आहे. ते नक्कीच संपूर्ण इच्छित मनोरथांचे साधक आहेत, म्हणून ते अवश्य धारण केले पाहिजे. हे परमेश्वरी, लोकात मंगलमय रुद्राक्षासारखे फळ देणारी दुसरी कोणतीही माळ दिसत नाही. देवी समान आकार प्रकार असलेले, गुळगुळीत आणि मजबूत, स्थूल कंटकयुक्त म्हणजेच उंचवटे असलेले, लहान लहान दाणे असलेले आणि सुंदर रुद्राक्ष अभिलक्षित पदार्थांचे दाते आणि सदैव भोग व मोक्ष देणारे असतात. ज्याला किड्यांनी दूषित केले आहे, जो तुटलेला फुटलेला आहे, ज्यावर उंचवटे दाणे नाहीत, जो रोगाने युक्त आहे किंवा जो पूर्ण गोल नाही, या 5 प्रकारच्या रुद्राक्षांचा त्याग केला पाहिजे. ज्या रुद्राक्षात आपोआप दोरा ओढण्यायोग्य छिद्र पडलेले असते, तोच येथे उत्तम मानला गेला आहे. ज्यामध्ये मानवाच्या प्रयत्नाने छिद्र पाडले जाते, तो मध्यम श्रेणीचा मानला जातो. रुद्राक्ष धारण मोठ्या मोठ्या पातकांचा नाश करणारा आहे. या जगात 1100 रुद्राक्ष धारण करून मनुष्याला जे फळ मिळते, त्याचे वर्णन शेकडो वर्षांतही केले जाऊ शकत नाही. भक्तिमान पुरुषाने 550 रुद्राक्षांच्या दाण्यांचा सुंदर मुकुट बनवावा आणि तो डोक्यावर धारण करावा. 360 दाण्यांना लांब दोऱ्यात ओवून त्याचा हार बनवावा. तसे 3 हार बनवून भक्तिपरायण पुरुषाने त्यांचा यज्ञोपवीत तयार करावा आणि तो यथास्थान धारण करावा. तसेच त्यानंतर कोणत्या अंगावर किती रुद्राक्ष धारण करावेत हे सांगताना सूतजी म्हणाले, हे महर्षींनो, डोक्यावर ईशान्य मंत्राने, कानात पुरुष सूक्त मंत्राने आणि गळ्यात व हृदयात अघोर मंत्राने रुद्राक्ष धारण करावेत. विद्वान पुरुषाने दोन्ही हातात अघोरबीज मंत्राने रुद्राक्ष धारण करावेत. पोटावर वामदेव मंत्राने 15 रुद्राक्षांनी गुंफलेली माळ धारण करावी किंवा अघोराने प्रणवाचा 5 किंवा 7 वेळा जप करून रुद्राक्षाच्या 3 किंवा 5 किंवा 7 माळा धारण कराव्यात. अथवा मूलमंत्राने म्हणजेच ओम नमः शिवाय या मंत्राने सर्व रुद्राक्ष धारण करावेत. रुद्राक्षधारी पुरुषाने आपल्या खाण्यापिण्यात मद्य, मांस, लसूण, कांदा, शेवगा, लिसोडा इत्यादींचा त्याग करावा. हे गिरिराज नंदिनी उमे, पांढरा रुद्राक्ष केवळ ब्राह्मणांनीच धारण करावा. गर्द लाल रंगाचा रुद्राक्ष क्षत्रियांसाठी हितकर सांगितला गेला आहे. वैश्यांसाठी दररोज वारंवार पिवळा रुद्राक्ष धारण करणे आवश्यक आहे आणि शूद्रांनी काळ्या रंगाचा रुद्राक्ष धारण केला पाहिजे. हा वेदोक्त मार्ग आहे. ब्रह्मचारी, वानप्रस्थ, गृहस्थ आणि संन्यासी सर्वांनी नियमपूर्वक रुद्राक्ष धारण करणे उचित आहे. हे धारण केल्याने खूप मोठे पुण्य प्राप्त होते. उमे आधी आवड्याच्या बरोबर आणि त्यापेक्षाही लहान रुद्राक्ष धारण करावेत. जे रोगी आहेत, ज्यात दाणे नाहीत, ज्यांना किड्यांनी खाल्ले आहे, ज्यात ओवण्यायोग्य छिद्र नाही, अशा रुद्राक्षांना मंगलाची इच्छा करणाऱ्या पुरुषांनी धारण करू नये. रुद्राक्ष हे माझे मंगलमय लिंग विग्रह आहे. ते अत्यंत सूक्ष्म, चण्याच्या दाण्याएवढे लहान असते. सूक्ष्म रुद्राक्ष नेहमी प्रशस्त मानला गेला आहे. सर्व आश्रम, सर्व वर्ण, स्त्रिया आणि शूद्रांनीही भगवान शिवाच्या आज्ञेनुसार सदैव रुद्राक्ष धारण केला पाहिजे. यतींसाठी प्रणवाच्या उच्चारापूर्वक रुद्राक्ष धारणाचा विधान आहे. ज्याच्या कपाळावर त्रिपुंड लागलेला आहे आणि सर्व अंगे रुद्राक्षाने विभूषित आहेत, तथा जो मृत्युंजय मंत्राचा जप करत आहे, त्याचे दर्शन केल्याने साक्षात रुद्राच्या दर्शनाचे
फळ प्राप्त होते. पार्वती, रुद्राक्ष अनेक प्रकारचे सांगितले गेले आहेत. मी त्यांच्या भेदांचे वर्णन करतो. ते भेद भोग आणि मोक्षरूपी फळ देणारे आहेत व उत्तम भक्तिभावाने त्यांचा परिचय ऐक. एकमुखी रुद्राक्ष हा साक्षात शिवाचे स्वरूप आहे. तो भोग आणि मोक्षरूपी फळ प्रदान करतो. जिथे रुद्राक्षाची पूजा होते तिथून लक्ष्मी दूर जात नाही. त्या स्थानाचे सर्व उपद्रव नष्ट होतात आणि तिथे राहणाऱ्या लोकांच्या संपूर्ण कामना पूर्ण होतात. दोनमुखी रुद्राक्ष याला देवदेवेश्वर म्हटले गेले आहे. तो संपूर्ण कामना आणि फळांना देणारा आहे. तीनमुखी रुद्राक्ष हा साक्षात साधनाचा फळ देणारा आहे. त्याच्या प्रभावाने सर्व विद्या प्रतिष्ठित होतात. चारमुखी रुद्राक्ष हा साक्षात ब्रह्माचे रूप आहे. हा दर्शन आणि स्पर्शाने त्वरित धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांना देणारा आहे. पाचमुखी रुद्राक्ष हा साक्षात कालाग्नी रुद्र रूप आहे. हा सर्व काही करण्यास समर्थ आहे. सर्वांना मुक्ती देणारा तथा संपूर्ण मनोवांछित फळ देणारा किंवा प्रदान करणारा आहे. सहामुखी रुद्राक्ष हा समस्त पापांना दूर करतो. हा कार्तिकेयाचे स्वरूप आहे. जर उजव्या बाहूत हा धारण केला तर धारण करणारा मनुष्य ब्रह्महत्येसारख्या पापांपासून मुक्त होतो. यात संशय नाही. सातमुखी रुद्राक्ष हा अनंग नावाने प्रसिद्ध आहे. हे देवेशी याला धारण केल्याने दरिद्रीही ऐश्वर्यशाली होतो. आठमुखी रुद्राक्ष हा अष्टमूर्ती भैरव रूप आहे. याला धारण केल्याने मनुष्य पूर्णायू होतो आणि मृत्यूनंतर शूलधारी शंकर होतो. नवमुखी रुद्राक्ष हा भैरव आणि कपिल मुनींचे प्रतीक मानला गेला आहे. किंवा 9 रूपे धारण करणारी माहेश्वरी दुर्गा याची अधिष्ठात्री देवी मानली गेली आहे. जो मनुष्य भक्तिपरायण होऊन आपल्या डाव्या हातात नवमुखी रुद्राक्ष धारण करतो तो निश्चयच माझ्यासारख्या सर्वेश्वर होतो. यात संशय नाही. 10मुखी रुद्राक्ष हा साक्षात भगवान विष्णूचे रूप आहे. हे देवेशी याला धारण केल्याने मनुष्याची संपूर्ण कामना पूर्ण होते. 11मुखी रुद्राक्ष जो रुद्राक्ष 11 मुखांचा आहे तो रुद्ररूप आहे. याला धारण केल्याने मनुष्य सर्वत्र विजयी होतो. 12मुखी रुद्राक्ष याला केशांच्या प्रदेशात डोक्यावर धारण करावे. याला धारण केल्याने मानव मस्तकावर 12 आदित्य म्हणजे सूर्य विराजमान होतात. 13मुखी रुद्राक्ष हा विश्वेदेवांचे स्वरूप आहे. याला धारण करून मनुष्य संपूर्ण इच्छित फळ मिळवतो आणि सौभाग्य व मंगलाला प्राप्त करतो. 14मुखी रुद्राक्ष हा परमशिवरूप आहे. याला भक्तिपूर्वक मस्तकावर धारण करावे. याने समस्त पापांचा नाश होतो. हे गिरिराज कुमारी, अशा प्रकारे मुखांच्या भेदाने रुद्राक्षाचे 14 भेद सांगितले गेले आहेत. आता तू अनुक्रमाने त्या रुद्राक्षांना धारण करण्याच्या मंत्रांना प्रसन्नतेपूर्वक ऐक. 1मुखी ओम ह्रीं नमः. 2मुखी ओम नमः. 3मुखी ओम क्लीं नमः. 4मुखी ओम ह्रीं नमः. 5मुखी ओम ह्रीं नमः. 6मुखी ओम ह्रीं हुं नमः. 7मुखी ओम हुं नमः. 8मुखी ओम हुं नमः. 9मुखी ओम ह्रीं हुं नमः. 10मुखी ओम ह्रीं नमः. 11मुखी ओम ह्रीं हुं नमः. 12मुखी ओम क्रौं क्षौं रौं नमः. 13मुखी ओम ह्रीं नमः. 14मुखी ओम नमः. या 14 मंत्रांद्वारा अनुक्रमाने एकापासून 14 मुख असलेल्या रुद्राक्षांना धारण करण्याचा विधान आहे. साधकाने निद्रा आणि आळसाचा त्याग करून श्रद्धाभक्तीने संपन्न होऊन
संपूर्ण मनोरथांच्या सिद्धीसाठी या मंत्रांद्वारा त्या रुद्राक्षांना धारण करावे. रुद्राक्षाची माळ धारण करणाऱ्या पुरुषाला पाहून भूत, प्रेत, पिशाच, डाकिनी, शाकिनी आणि इतर द्रोहकारी राक्षस इत्यादी सर्व दूर पळून जातात. जे कृत्रिम अभिचार किंवा करणी किंवा जादूटोणा इत्यादी प्रयुक्त असतात ते सर्व रुद्राक्षधाऱ्याला पाहून सशंक होऊन दूर निघून जातात. पार्वती, रुद्राक्ष माळाधारी पुरुषाला पाहून मी, शिव, भगवान विष्णू, देवी दुर्गा, गणेश, सूर्य आणि इतर सर्व देवही प्रसन्न होतात. हे महेशानी, अशा प्रकारे रुद्राक्षाचा महिमा जाणून धर्माच्या वृद्धीसाठी भक्तिपूर्वक पूर्वोक्त मंत्रांद्वारा विधिवत त्याला धारण केले पाहिजे. हे मुनीश्वर, भगवान शिवाने देवी पार्वतीसमोर जे काही म्हटले होते ते सर्व तुमच्या प्रश्नानुसार मी तुम्हाला सांगून पूर्ण केले. मुनींनो, मी तुमच्यासमोर या विद्येश्वर संहितेचे वर्णन केले आहे. ही संहिता संपूर्ण सिद्धींना देणारी तथा भगवान शिवाच्या आज्ञेने नित्य मोक्ष प्रदान करणारी आहे. अध्याय 25 आणि 26 समाप्त. विद्येश्वर संहिता संपूर्ण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि पुढच्या अध्यायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.